नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो। तर्कशास्त्रीय युक्तिवाद भाग 15, ज्यामध्ये आपण वेनाकृती, तर्कवानुमान, तार्किक क्रम, सांकेतिक भाषा आणि तुलना या टॉपिकच्या संदर्भाने जे प्रश्न आपल्याला सेट परीक्षेला विचारले जातात त्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण लॉजिकल रिझनिंग या प्रकरणाच्या संदर्भाने जवळपास 14 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण उदाहरण बघूया। उदाहरणामध्ये आपल्याला तुलनेवर आधारित हे उदाहरण विचारलेलं आहे। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की तुलनेवर आधारित जे उदाहरण आहे हे आपल्याला एक आकृती ट्रेस करून सोडावं लागतं। काय म्हणतात ते बघा, जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे, सुनीतापेक्षा तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे राधा जी आहे ही सुनीतापेक्षा तरुण आहे, म्हणजे सुनीतापेक्षा लहान आहे, मग म्हणजे सुनीता ही मोठी झाली राधापेक्षा। आणि नंतर म्हणजे रीतापेक्षा मोठी आहे कोण? राधा, मग म्हणजेच राधापेक्षा लहान आहे रीता। ठीक आहे, लहान आहे आपण म्हणून खाली लिहिले। त्यानंतर रीता गीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे रीताच्या खाली मग येईल गीता। श्याम रीतापेक्षा मोठा आहे, श्याम रीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे, म्हणजे राधापेक्षा लहान झाला तरुण आहे म्हटल्याच्या नंतर। आणि श्याम रीतापेक्षा मोठा आहे म्हणजे श्याम येईल इथे, श्याम येईल इथे। ठीक आहे, तर सर्वात वयस्कर ते तरुण असा क्रम लावा। मग सर्वात वयस्कर 1 नंबरला येईल सुनीता, 2 नंबरला येईल राधा, 3 नंबरला येईल श्याम, 4 नंबरला रीता आणि 5 नंबरला गीता। म्हणजे पर्याय 1 प्रमाणे ते आपल्याला उत्तर काढता येईल। सर्वात वयस्कर ते तरुण, आपण काय केलं, वयस्कर वर लिहिले आणि तरुण त्याच्या खाली लिहिले, अशा पद्धतीने आपण तो डायग्राम सेट करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तर्क व अनुमानाचा प्रश्न सोडवताना आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला आकृती ट्रेस करावी लागते विधानावरून। विधान काय दिलं बघा, काही पुस्तके कादंबऱ्या आहेत, काही पुस्तके कादंबऱ्या आहेत। मग आता ही काही म्हणल्याच्या नंतर आकृती विभागून येईल, ही पुस्तके झाली आणि ह्या झाल्या कादंबऱ्या। सर्व कादंबऱ्या मासिके आहेत, म्हणजे कादंबऱ्या मासिके आहेत, सर्व कादंबऱ्या म्हणजे कादंबऱ्या पूर्णपणे आतमध्ये जातील, कशाच्या? मासिकांच्या, मासिके आहेत। आणि काही मासिके पत्रिका आहेत, मग काही मासिके काय आहेत? पत्रिका आहेत, म्हणजे मासिकाच्या वर्तुळाला पत्रिका। ठीक आहे, हे अशी झाली आकृती। पण आकृती ट्रेस करत असताना आपल्याला लक्षात येतं की आकृत्या 2-3 पद्धतीने तयार होतील। जसं बघा, काही पुस्तके कादंबऱ्या आहेत, ही तर कॉमन झालं, काही पुस्तके कादंबऱ्या आहेत, ही पुस्तके ह्या कादंबऱ्या। ठीक आहे, पण सर्व कादंबऱ्या मासिके आहेत, सर्व कादंबऱ्या मासिके आहेत, तर मग हे इथूनच जाऊ शकतं ना, हे मासिकाचं वर्तुळ। आलं लक्षामध्ये? म्हणजे हे झालं मासिकाचं वर्तुळ। किंवा आकृती काढताना जसं आपण काढलं की काही पुस्तके कादंबऱ्या आहेत, ही पुस्तके या कादंबऱ्या, तर आकृती अशी होईल, सर्व कादंबऱ्या मासिके आहेत, मग ही आकृती अशी पण होईल ना, म्हणजे सर्व कादंबऱ्या काय आहेत? या मासिके आहेत, कादंबऱ्या आतमध्ये गेल्या, मासिके आहेत। आणि काही मासिके पत्रिका आहेत, म्हणजे मग ही कादंबरी अशी पण झाली, हे पत्रिका आहे। ठीक आहे, अशा पद्धतीनं आकृती झाली। ठीक आहे, म्हणजे आकृती आपण काढताना परत 3 पत्रिका कादंबऱ्याला पण छेदू शकतात, अशा पद्धतीनं 2-3 आकृत्या तयार होतात। मग आपल्याला लगेच कळतं की आपल्याला 2-3 आकृत्या जर तयार होतात तर आपले जे काही निष्कर्ष आहे ते 3 ठिकाणी बरोबर येणं अपेक्षित आहे। जसं बघा, काही निष्कर्ष वाचतो होता आपण, काही कादंबऱ्या पत्रिका आहेत। आता कादंबरीचं वर्तुळ कोणतं आहे? हे काही कादंबऱ्या पत्रिका आहेत। ठीक आहे, मग पत्रिकाचं वर्तुळ कोणतं आहे? हे ह्या आकृतीचा संदर्भ घेतला तर म्हणजे इथं रॉंग आहे ना, हे पहिला निष्कर्ष या आकृतीनुसार पहिला निष्कर्ष रॉंग आहे। ठीक आहे, मात्र इथं कादंबऱ्या आहेत काही, मात्र इथं नाही येतं, या कादंबऱ्याचं वर्तुळ हे पत्रिकाचं वर्तुळ,
म्हणजेच काही ठिकाणी बरोबर काही ठिकाणी चूक यायला लागलं, म्हणजे पहिला निष्कर्ष हा चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष बघा काय आहे, काही पुस्तके मासिके आहेत. आता हे पुस्तकाचं वर्तुळ, हे मासिकाचं वर्तुळ, म्हणजे छेदलेले म्हणजे आहेत बरोबर आहे इथं. हे पुस्तकाचं वर्तुळ, हे मासिकाचं वर्तुळ, म्हणजे त्या मासिकाच्या आतमध्ये आहेत, म्हणजे सर्व पुस्तके काय आणि काही पुस्तके काय, म्हणजे ते पण बरोबर आहे. हे पुस्तकाचं वर्तुळ, हे मासिकाचं वर्तुळ म्हणजे आहे. तिन्ही आकृतीमध्ये कोणता निष्कर्ष बरोबर आहे, निष्कर्ष क्रमांक 2. त्यानंतर सर्व पुस्तके मासिके आहेत. सर्व पुस्तके मासिके नाहीत ना, इथं काहीच आहेत. हे मासिकाचं वर्तुळ आणि अर्ध बाहेर आहे मासिकाच्या पुस्तकांचं. आता इथं बरोबर आहे पण इथं नाही आहे, म्हणजे काही ठिकाणी बरोबर काही ठिकाणी चूक, म्हणून मग तिसरं पण रॉंग. याचा अर्थ फक्त दुसरा निष्कर्ष बरोबर आहे, म्हणजे डी उत्तर आपल्याला घ्यावं लागणार आहे. केवळ 2 निष्कर्ष इथं आपला बरोबर आहे. हा फक्त 2 निष्कर्ष निघतो. तुम्ही 2-3 आकृत्या ट्रेस करून सर्व ठिकाणी आपलं उत्तर अपेक्षित येणं बरोबर असते. त्यानंतर वेन आकृतीचा प्रश्न आहे बघा, चोर, न्यायाधीश व गुन्हेगार या शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? चोर, न्यायाधीश व गुन्हेगार. आता आपल्याला माहिती आहे की कोणताही चोर म्हटलं तर तो काय झाला, गुन्हेगार झाला. म्हणजे हे गुन्हेगारामध्ये मग येईल चोर, दरोडेखोर, काय अपराधी वगैरे हे सगळं अशा पद्धतीनं. म्हणजे आकृती सी ही व्यवस्थित आहे, कारण बाहेरचं वर्तुळ झालं गुन्हेगारांचं आणि आतलं वर्तुळ झालं चोरांचं. यांचा न्यायाधीशासोबत यांचा जो संबंध आहे न्यायाधीशासोबत तो नाही लागू शकत, म्हणून न्यायाधीशासाठी आपल्याला स्वतंत्र वर्तुळ घ्यावं लागेल. म्हणून सीच आकृती आपली परफेक्ट असणार आहे, हे आपण लक्षात घेणं. कारण ही जर आपण डीचा विचार केला तर असं येणार नाही, म्हणजे चोर कोणताही चोर म्हणलं की तो गुन्हेगार आहे ना, मग तो गुन्हेगाराच्या वर्तुळाच्या आत पाहिजे. म्हणून बी कटला, डी कटला आणि येतं स्वतंत्रही असू शकत नाही, कारण कोणताही चोर हा काय आहे, गुन्हेगार असतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून सर्वात परफेक्ट आकृती कोणती आहे, सी. त्यानंतर आपल्याला इथं तार्किक क्रम लावायचा आहे. इथं म्हणले खुर्ची, लाकूड, झाड, बी आणि झुडूप. मग आता त्यांच्या निर्मितीच्या, आता तुम्हाला सेटला परीक्षेला येताना प्रश्न असं म्हणत नाहीत की ते निर्मितीच्या चढत्या क्रमाने लावा, ते फक्त म्हणतात की तार्किक क्रमाने लावा. इथं उलट आपण तुम्हाला ट्रिक्स दिली की निर्मितीच्या, त्याच्यामुळं परीक्षेला फक्त तार्किक क्रम असा शब्द त्यांनी या प्रश्नासाठी वापरलेला असतो. ठीक आहे, तर आपल्याला लगेच लक्षात येईल की निर्मितीच्या त्यांनी आपल्या ट्रिक दिल्यामुळे सोपा झाला हा क्वेश्चन्स. परंतु तिथं एक सूचना आहे ती फक्त तार्किक क्रमाने लावा. मग आता तार्किक क्रमाने काय लावणार असतो, खुर्ची, लाकूड, झाड, बी, झुडूप. म्हणजे बी येईन 1 नंबरला, आपण बी लावलं, मग त्या बीचं रूपांतर झुडुपामध्ये झालं. म्हणजे हे डीवाला 1 नंबरला कुठं कुठं आहे, डीवाला 1 नंबरला बीला आणि सीला आहे. नंतर ईवाला 2 नंबरला बीला आणि सीला आहे. म्हणजे आता परत निवडावं लागलं आपल्याला. झुडूप झाल्याच्या नंतर मग काय होईल, झाड येईल 3 नंबरला. ठीक आहे, मग त्या झाडापासून मिळवलं आपण लाकूड आणि तयार झाली खुर्ची. म्हणजे ए सर्वात शेवटी येईल आणि 4 नंबरला येईल बी. म्हणजे आपल्याला उत्तर निवडावं लागेल बघा सी, परफेक्ट सी उत्तर जर आपण निवडलं तर बरोबर तो निर्मितीचा क्रम लागू होतो. त्यानंतर सांकेतिक भाषावर प्रश्न आहे, ते काय म्हणतात बघा, ARTICHOKE हा शब्द असा लिहिला जातो, तर हा शब्द कसा लिहिला जाईल, असा सरळ सरळ प्रश्न आहे. मग आपल्याला लक्षात येतं की ARTचं काय झालं, TRA. 3 ग्रुप करा बघा. ARTचं काय झालं, TRA. त्याच्यानंतर ICHचं काय झालं, HCI. आणि OKE सेम ठेवलं त्यांनी, OKE सेम ठेवलं. मग तसंच BUZचं काय होईल, आपल्याला लक्षात यायला पाहिजे की BUZचं होईल ZUB. आणि ह्या RDSचं RDS शेवटीला तशाला तसंच घ्यायचं आहे ना, RDSचं RDS. म्हणजे शेवटीला जशाला तसं 2 ठिकाणी, म्हणजे हा पर्याय आणि ह्या पर्याय काढला, इथं RDS आहे, इथं RDS आहे. मग ZUB कुठं आहे, पर्याय बीमध्ये. बीमध्ये एवढंच उत्तर आपल्याला आलं, कारण नंतर म्हणजे ZWOचं काय होईल, OWZ.
असं होईल. जे इथं आहे हे बघा OWZ, कारण ICHचं काय झालेलं आहे त्याने HCI झालेलं आहे हे अशा पद्धतीनं. म्हणजेच पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण जे काही लॉजिकल रिझनिंग या प्रकरणावर आधारित जे आपल्याला सेटला प्रश्न विचारतात ना, मागील आपण काय केलं 2-3 वर्षा प्रश्नपत्रिका बघितल्या, याच पद्धतीनं आपल्याला लॉजिकल रिझनिंगमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपण अगदी तशाच पद्धतीनं प्रश्नांचा सराव करत आहोत. जे विद्यार्थी यावर्षीची म्हणजे 7 एप्रिल 2024च्या परीक्षेची तयारी करतात, अशांसाठी आपण पेपर क्रमांक 1 साठी काही सराव पेपर सिरीज घेत आहोत. 15 PDF पेपर तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू पाठवण्यात येईल. या 15 सराव पेपरची फीस असणार आहे 500 रुपये. या प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे विश्लेषण तुम्हाला देण्यात येईल. कशी जॉईन करू शकता तुम्ही 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे 500 रुपये फीस पाठवा. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. तुम्हाला या ज्या तारखा दिलेल्या आहेत या प्रत्येक तारखेला तुम्हाला 11 वाजता PDF स्वरूपात व्हॉट्सअपला पेपर येईल. त्यानंतर त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की आणि नंतर त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर ऐकत असाल या तारखेच्या, तर अगोदर झालेले सर्व पेपर तुम्हाला लगेच मिळतील. पुढचे पेपर मात्र तुम्हाला त्या वेळेप्रमाणे दिले जातील. धन्यवाद.